अशा घोषवाक्यामध्ये या डोंबिवली शोभायात्रेची सुरुवात केली गेलेली आहे. आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आहेत. तिथे साहेब, शोभायात्रेची परंपरा 100 वर्ष झालेलं आहे गणपती मंदिर संस्थानला. यावेळेस वेगळं पण आपल्याला दिसतंय, काय सांगाल? हे गणेश मंदिर संस्थानचं शताब्दी वर्ष आहे. त्याचबरोबर या स्वागत यात्रेचं 26वं वर्ष आहे. गेले 26 वर्ष स्वागत यात्रेची परंपरा जी आहे ही डोंबिवली गणेश मंदिराने डोंबिवलीकरांनी कायम ठेवलेली आहे. आणि दरवर्षी मी गेले 10 वर्ष जे आहे या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होतोय. आणि या स्वागत यात्रेनिमित्त अनेक असे संदेश जे आहेत ते लोकांना देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी होतं. या वर्षी मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते या ठिकाणी स्वागत यात्रा निघालेली आहे. लोकांचा सहभाग उत्स्फूर्त या ठिकाणी आहे. साहेब, आपण जर पाहिलं तर शोभायात्रा जी आहे एक वेगळा संदेश दरवेळी देऊन जाते. प्रत्येक आपण पाहिलं, कधी आरोग्याचा संदेश असेल, कधी झाडं लावा संदेश असेल. आता निवडणुकांचा काळ आहे म्हणून संपूर्ण शोभायात्रेमध्ये मतदान करावं लोकांनी जास्तीत जास्त असाही संदेश दिला गेलाय. लोकशाहीला अजून बळकट आपल्याला करायचं असेल तर प्रत्येकाने जे आहे ते मतदान केलं पाहिजे. तो संदेश जो आहे तो आज या ठिकाणी शोभायात्रेमधून पण दिला जातोय. आणि मीही सगळ्यांना आज नवीन वर्षानिमित्त जे आहे सगळ्यांना सांगू इच्छितो, विनंती करू इच्छितो की आपण सगळ्यांनी देखील ही जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाला दिशा देणारी निवडणूक आहे. ही कुठल्या एका व्यक्तीची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे, आपली निवडणूक आहे. म्हणून आपण सगळ्यांनी जे आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येमध्ये जे आहे त्या ठिकाणी मतदान केलंच पाहिजे. या शोभायात्रेचे एक वैभव म्हणजे